मित्रांनो, कल्पना करा तुम्ही सकाळी उठलात आणि तुमच्या बँक अकाउंटमध्ये दर महिन्याला 1,00,000 रुपये जमा झाले, तेही नोकरी न करता. हे खरं शक्य आहे का? हो मित्रांनो, हे शक्य आहे SWPच्या माध्यमातून. SWP म्हणजे काय? सिस्टमॅटिक विथड्रॉ प्लॅन. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत SWP म्हणजे काय, SWP साठी किती फंड तयार करावा लागतो, तो फंड कसा तयार करायचा आणि त्या फंडच्या माध्यमातून रिटायरमेंटपर्यंत पेन्शनसारखी रेग्युलर इन्कम कशी जनरेट करायची. मित्रांनो, हे सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याची सॅलरी कमी आहे तो सुद्धा SWPच्या माध्यमातून 50,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत रेग्युलर इन्कम कशी जनरेट करू शकतो. मित्रांनो, सर्वात आधी समजून घ्या SWP म्हणजे काय. समजा तुम्ही अनेक वर्ष SIP करून किंवा एक रकमी गुंतवणूक करून म्युच्युअल फंडमध्ये एक मोठा फंड तयार केला. फॉर एक्झाम्पल, हा एक म्युच्युअल फंड आहे. तुम्ही दर महिन्याला SIP केली 10,000 रुपयांची आणि तुम्ही तो फंड 1 कोटी रुपयांचा जमा केला. आता तुम्ही काय करतायत, दर महिन्याला 1,00,000 रुपये विथड्रॉ करतायत. काय करतायत? विथड्रॉ करतायत. याला म्हणतात सिस्टमॅटिक विथड्रॉ प्लॅन. म्हणजे म्युच्युअल फंडमधून दर महिन्याला ठराविक रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये घेण्याची सुविधा. ओके मित्रांनो, ही फक्त एक पद्धत आहे. जशी SIP एक पद्धत आहे इन्व्हेस्ट करण्याची, तशीच विथड्रॉ करण्याची SWP ही एक पद्धत आहे. आता मित्रांनो, याचा फायदा काय? तुम्ही काय करू शकतात, रेग्युलर इन्कम जनरेट करू शकतात मोठा फंड तयार करून. आणि जेव्हा तुम्ही पैसे काढतात तेव्हा तुमच्या उरलेल्या पैशांवरही तुम्हाला व्याज मिळतो. तुम्ही समजा 1 कोटीचा फंड तयार केला, तुम्ही त्यातून 1-1 लाख रुपये काढतायत, पण जे उरलेले पैसे आहेत त्यावर तुम्हाला रिटर्न हा चालू असतो. याचा हा सर्वात मोठा फायदा आहे. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे SWP आम्हाला समजलं आहे, पण दर महिन्याला 50,000 किंवा 1,00,000 रुपयांची रेग्युलर इन्कम हवी असेल तर आम्हाला किती फंड तयार करावा लागेल. मित्रांनो, इथंच खूप लोक चुका करतात. त्यांना वाटतं की 5-10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले की मी SWPच्या माध्यमातून रेग्युलर इन्कम जनरेट करू शकतो. पण रियालिटी खूप वेगळी आहे. कारण मित्रांनो, तुम्ही समजून घ्या SWP काय आहे, पैसे बनवण्याची स्कीम नाही आहे, पैसे ही काढण्याची स्कीम आहे. म्हणून काय करायचं तुम्हाला, जर तुम्हाला 1,00,000 रुपये किंवा 50,000 रुपये काढायचे असतील तर तुम्हाला 1 कोटी किंवा 50 लाख रुपयापर्यंत फंड हा जमा करावा लागणार आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हा फंड कसा जमा करायचा. तुमची सॅलरी कमी असेल तरी हे शक्य आहे का? याचं उत्तर आहे हो. आणि ते कसं शक्य आहे याचा कंप्लीट रोड मॅप मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. ओके मित्रांनो, तुम्ही आता म्हणाल 1 कोटीचा फंड कसा तयार करायचा बाबा. तर मित्रांनो, त्यासाठी आपला फॉर्म्युला आहे 15-15-15. ओके, हा फॉर्म्युला कोणत्या लोकांसाठी आहे, ज्यांचं वय 35 ते 40 आहे. आता तुम्ही मला माझं वय कमी आहे त्यासाठी पण आपण बघणार आहोत की काय फॉर्म्युला आपण यूज करून 1 कोटीचा फंड जमा करू शकतो. त्या लोकांसाठी पण आपण बघणार आहोत. त्यामुळे काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे. समजा तुमचं वय 35 ते 40 आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, 15,000ची SIP करायची आहे. किती वर्षांसाठी? 15 वर्षांसाठी. आणि त्यावर आपण गृहीत धरतो की तुम्हाला 15% हा वार्षिक रिटर्न मिळणार आहे. तर तुमची इन्व्हेस्टमेंट होते मित्रांनो 27 लाख रुपये आणि तुमचा कॉर्पस बनतो 1 कोटी रुपये. मित्रांनो, यावरून तुम्हाला काय समजतंय की तुम्हाला 15,000ची SIP करायची आहे. जर तुमचं वय 35 ते 40 असेल, किती वर्षांसाठी? 15 वर्षांसाठी. त्यानंतर तुमच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू ही 1 कोटी रुपयांच्या आसपास असू शकते. आणि मित्रांनो, त्यानंतर तुम्ही SWPच्या माध्यमातून रेग्युलर इन्कम मिळवू शकतात. पण मित्रांनो, आता इथे एक प्रश्न आहे की 15,000 SIP करणं प्रत्येकाला शक्य नाही होत. ओके, काहींची सॅलरी ही कमी असते, तर त्यांच्यासाठी आपण पुढचा फॉर्म्युला बघणार आहोत, 10-15-20 फॉर्म्युला. आता समजा तुमचं वय 30 ते 35 आहे. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, 10,000ची SIP करायची आहे 20 वर्षांसाठी. मागच्या केसमध्ये काय होतं 15, कारण की ती अमाऊंट मोठी होती. आता काय करायचं आहे तुम्हाला, 10,000ची SIP करायची आहे, 20 वर्षांसाठी करायची आहे आणि आपण गृहीत धरतो की आपल्याला 15% हा वार्षिक रिटर्न मिळणार आहे. ओके, तर तुमची इन्व्हेस्टमेंट होते 24 लाख रुपये. मागच्या केसमध्ये 27 लाख रुपये होत होती. इथं उलट कमी होते कारण की इथं वर्ष वाढत आहेत. ओके, आणि अमाऊंट पण कमी होते. तर मित्रांनो, तुमचा कॉर्पस हा जवळपास 1 कोटी 30 लाख रुपयांचा बनणार आहे. पण मित्रांनो, इथे एक अजून एक प्रश्न आहे की काही लोक 10,000ची पण SIP नाही करू शकत, त्यांची सॅलरी ही कमी आहे. त्या लोकांसाठी पण आपल्याकडे सोल्युशन आहे, चिंता करू नका. आता तुम्ही म्हणाल माझ्याकडे 10,000ची सुद्धा SIP होणार नाही. तर मित्रांनो, काही हरकत नाही. म्हणूनच आता शेवटचा फॉर्म्युला आहे 5-15-25. ओके, समजा तुमचं वय काय आहे, 20 ते 25 तुमचं वय आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, 5,000ची SIP करायची आहे 25 वर्षांसाठी. ओके, आणि आपण असं गृहीत धरतोय की त्यावर आपल्याला 15% हा वार्षिक CAGR मिळणार आहे. तर तुमची इन्व्हेस्टमेंट होते मित्रांनो 15 लाख रुपये आणि तुमचा कॉर्पस बनतो 1 कोटी 40 लाख रुपये. ओके, म्हणून मित्रांनो, सॅलरी हा प्रॉब्लेम नाही आहे. जितक्या लवकर तुम्ही SIP सुरू कराल तितक्या लवकर तुम्हाला कंपाऊंडिंगचा हा फायदा मिळणार आहे. ओके, तर म्हणून काय करायचं मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर
क्लिक करा, त्याने डीमॅट अकाउंट ओपन करा आणि 5 मिनिटात KYC करून तुमची पहिली SIP चालू करा. मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही 1 कोटीचा फंड हा कसा जमा करू शकता. तुमची सॅलरी कमी असेल तरी तुम्ही 1 कोटीचा फंड हा आपल्या फॉर्म्युलानुसार जमा करू शकतात. म्हणजे तुमच्याकडे कमी सॅलरी असेल तर तुम्ही 20-25 वर्षात 1 कोटीचा फंड जमा करू शकतात. कमी सॅलरी असेल, तुमची जास्त सॅलरी असेल तर तुम्ही 15 वर्षात 1 कोटीचा कॉर्पस हा बनवू शकतात. तर मित्रांनो, आता आपण असं गृहीत धरतोय की 15 वर्षात तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून 1 कोटी रुपये बनवले आहेत. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, त्यामधून 1 लाख रुपयांची SWP चालू करायची आहे. 1 लाख रुपयांची का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज आपण असं गृहीत धरतोय की तुम्हाला आजचा खर्च जो मंथली खर्च आहे तो 35,000 रुपये येतोय. ओके, तुम्ही 35,000 रुपयात लाईफस्टाईल जगताय, तुमची जे काही असेल अन्न वस्त्र निवारा. तर पुढच्या 15 वर्षात त्या 35,000ची व्हॅल्यू किती असेल महागाईमुळे. तर मित्रांनो, तुम्हाला इथे इन्फ्लेशन कॅल्क्युलेटर दिसतंय. इथं बघा, मी इथं काय टाकलंय, आजची जी व्हॅल्यू आहे 35,000ची, त्याला 6% का, आज भारतात दरवर्षी 6% महागाई वाढते. जी गोष्ट आज मी 100 रुपयाला घेतोय ती पुढच्या वर्षी मला 106 रुपयाला घ्यावी लागणार आहे. त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो, 35,000ची व्हॅल्यू पुढच्या 15 वर्षात 83,000 रुपये होणार आहे आणि पुढच्या 20 वर्षात किती होणार आहे, 1 लाख रुपये होणार आहे. म्हणून मित्रांनो, जी लाईफस्टाईल आज मी 35,000 मध्ये जगतोय तीच सेम लाईफस्टाईल मला जगायला पुढच्या 15 वर्षात 1 लाख रुपयांची गरज पडणार आहे. एवढं लक्षात घ्या तुम्ही. इन्फ्लेशनमुळे काय झालं, आपल्या 35,000ची व्हॅल्यू ही 1 लाख रुपये झाली. म्हणून आपल्याला पुढच्या 15 वर्षात 1 लाख रुपये विड्रॉ केले तेव्हाच आपण अशी सेम लाईफ जगू शकतो. ओके, चला आता आपण SWPच्या कॅल्क्युलेटरवर जाऊया. मित्रांनो, मी इथे SWPच्या कॅल्क्युलेटरवर आलो आहे. ओके, तर मी इथं काय करतो, आता 1 कोटी रुपये टाकतो. ओके, 1 मिनिट, 1 2 3 4 5 6 7 1 कोटी रुपये टाकले. इथं मी 1 लाख रुपये करतो आणि मी इथं गृहीत धरतो की मला 15% हा वार्षिक रिटर्न मिळणार आहे. मित्रांनो, आता इथं बघा, माझा SWPचा फंड जो आहे तो 1 कोटी रुपये. ओके, आणि मी त्यामधून दर महिन्याला 1 लाख रुपये विड्रॉ करतोय आणि असं गृहीत धरतो की त्यावर मला 15% हा रिटर्न रेट मिळणार आहे आणि मी 5 वर्षे ही रक्कम काढतोय. ओके, आता बघा तुम्ही, 1 कोटी रुपयांचा हा फंड आहे, त्यावर मी किती विड्रॉ केले मित्रांनो, इथं बघा विड्रॉ अमाऊंट किती आहे, 60 लाख रुपये. तरी माझ्या फंडची व्हॅल्यू किती शिल्लक आहे मित्रांनो, माझ्या अकाउंटमध्ये 1 कोटी 14 लाख. मी 60 लाख रुपये 5 वर्षात काढले तरी माझ्या फंडमध्ये 1 कोटी 14 लाख रुपये शिल्लक आहेत. लक्षात येतं आहे. आता पुढे बघा, मी काय केलं, 8 वर्षांसाठी पैसे काढले. आता इथं बघा, मी किती काढले, 96 लाख रुपये. तरी पण माझ्या फंडची व्हॅल्यू किती शिल्लक आहे मित्रांनो, 1 कोटी 30 लाख रुपये. आता पुढे बघा, मी काय करतो, इथं 10 वर्षांसाठी करतो. ओके, आता बघा, मी किती काढले, 1 कोटी 20 लाख रुपये आणि माझ्या फंडची व्हॅल्यू किती शिल्लक आहे अजून माझ्या अकाउंटमध्ये, 1 कोटी 44 लाख रुपये. हे असं का होतंय मित्रांनो, तुम्ही लॉजिक वापरता येतं, असं का होतंय तुम्हाला दाखवतो आता पुढे मी. इथे बघा, आता मी काय करतो, 15 वर्षांसाठी करतो. आता बघा मित्रांनो, मी इथे किती काढले, 1 कोटी 80 लाख रुपये आणि माझी अमाऊंट कमी होण्याच्या ऐवजी वाढते. ही किती झाली, 2 कोटी 4 लाख रुपयांच्या आसपास. आता मी काय करतो, 20 वर्षांसाठी करतो. आता इथं बघा मित्रांनो, मी किती काढले, 2 कोटी 40 लाख रुपये. माझी अमाऊंट वाढलेली आहे, 3 कोटी 24 लाख रुपये माझी अमाऊंट इथे दिसते. आता मी काय करतो, इथं 25 वर्षांसाठी करतो. तर मित्रांनो, मी इथं काढले 3 कोटी रुपये आणि माझ्या अकाउंटमध्ये अजून पण शिल्लक आहे 5 कोटी 67 लाख रुपये. म्हणजे मित्रांनो, असं समजा तुम्ही, जर तुमचं आयुष्य पूर्ण जरी संपून गेलं ना तरी सुद्धा SWPचे पैसे हे संपणार नाहीत. पण मित्रांनो, इथे एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय आहे, मी इथं 15% कॅल्क्युलेट करतोय, पण मार्केट स्थिर असतं का, कधी मार्केटमध्ये 15% रेग्युलर रिटर्न रेट मिळेल मला, हे निश्चित आहे का, हे अजिबात निश्चित नाही आहे. म्हणून आपण काय पकडू शकतो की इथं मला कधी 12% मिळाला, कधी 13% मिळाला, कधी 4% मिळाला. तर त्यानुसार मी काय करू शकतो मित्रांनो, त्यानुसार मी जी विड्रॉ अमाऊंट आहे ही कमी जास्त करू शकतो. मी कधी 40,000 काढले, कधी 50,000 काढले, कधी 60,000 काढले. अशा मार्केट परिस्थितीनुसार मी ही अमाऊंट कमी जास्त करू शकतो. तर मित्रांनो, मार्केट परिस्थितीनुसार तुम्हाला हा फंड विड्रॉ करायचा आहे. म्हणजे कसं, एखाद्या वेळा मार्केटने 4% रिटर्न दिला, एखाद्या वेळा 5% दिला, तर त्यानुसार तुम्हाला तुमचा जो विड्रॉ अमाऊंट आहे ही कमी जास्त करायची आहे, फ्लक्च्युएट करायची आहे. आणि जर अशा पद्धतीने तुम्ही विड्रॉ अमाऊंट केली तर तुमचा हा विड्रॉ अमाऊंट आहे ना मित्रांनो, तुमचं आयुष्य संपून जाईल तरी पण तुमचा SWPचा फंड हा कधीच संपणार नाही. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, जर तुमची सॅलरी कमी असेल किंवा जास्त असेल, प्रत्येक सॅलरीचे स्लॅब घेतले आपण, त्यानुसार तुम्ही 1 कोटीचा कॉर्पस हा कसा बनवू शकतात म्युच्युअल फंडमधून. 1 कोटीचा कॉर्पस बनवल्यानंतर तुम्ही दर महिन्याला SWP करून कसा फंड विड्रॉ करू शकतात आणि काय स्ट्रॅटर्जी वापरायची तुम्हाला मार्केट सिच्युएशननुसार, त्यानुसार तुमचा फंड हा
कधीच संपणार नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. डीमॅट अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. आजच तुमची SIP आणि HWP चालू करा. थँक्यू सो मच.